संतोष, तू जशी मागणी केली होतीस ना, त्याप्रमाणे ह्यांनी भावनासाठी स्थळ बघायला सुरुवात केली आणि म्हणजे तसे प्रयत्न सुरू केले. आता भावनाला लग्नाला तयार करणं ही जबाबदारी तुझी. बघतोयस काय? अरे तिने जर लग्नाला होकार दिला तरच लग्न होऊ शकेल ना हे. नाही म्हणजे ज्या माणसाने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय तो माणूस सापडलाय का? हा, नाही तो सापडला नाहीये, पण आम्ही दुसरा चांगला मुलगा शोधतोय तिच्यासाठी. हे बघ, भावनाच्या आयुष्यात जे काही झालं, म्हणजे जे काही घडलं, त्याची सगळी कल्पना आपण मुलाकडच्यांना देणार आहोत. हं, हे बघ, मुलाकडच्यांकडनं या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही याची जबाबदारी आमची. पण आता भावना आणि तुझ्या घरच्यांकडून या लग्नाबाबतीत कुठली अडचण येणार नाही याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. आहे ना हो, शक्य नाही ते. मला कसं सांगू? भावना मान्य नाही करणार. ती तिच्या मतावर एकदम ठाम असते आणि आमच्या घरचे त्यांना काही स्वतःची मतच नाही. ती बोलेल तसं वागतात. शक्य नाही, शक्य नाही. संतोष, मुलगा येणार आहे तुला एक? हो, शिकत असेल ना? आहे ना, 8वीत आहे. कसं आहे, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जर त्याचं शिक्षण झालं तर म्हातारपणासाठी तुला आधार म्हणून उभा राहील ना. आणि शिक्षण हल्ली खूप महाग झालंय रे. केवढं महाग झालंय. असं वाटतं मुलांना शिकूच नाही. मी खरं तर समजू शकते, घराचा सगळा भार तुझ्यावर असेल, तू एकटाच कमावणार आहेस. हो ना. ठेव, मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल. मला एक गोष्ट लक्षात येत नाहीये की भावनाच्या लग्नात तुम्ही इतका इंटरेस्ट का घेताय? म्हणजे तिच्या लग्नाने तुम्हाला काय फायदा होणार आहे?